नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोचरेकर मास्तर या मालिकेमध्ये इंग्लिश शिकण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्टिकल्स शिकतोय. आर्टिकल्स मध्ये आपण 3 प्रकारचे आर्टिकल्स बघितली गेल्या भागात, ए, ॲन आणि द. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की ए आणि ॲन ही इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत आणि द हे डेफिनेट आर्टिकल आहे. आता द हे डेफिनेट आर्टिकल कधी आणि कसं वापरायचं ते आज सविस्तर या भागात आपण शिकणार आहोत. द चा विशिष्ट वापर, द चा वापर केव्हा, कधी, कसा करायचा हे आपण ह्या भागात शिकणार आहोत. आपण एक एक उदाहरण बघत जाऊ, त्यातनं खुलासा होत जाईल. आता इथे लिहिलेलं आहे की नॅचरल जेव्हा नाऊन असेल तेव्हा द चा वापर होत नाही. म्हणजे काय? गोल्ड इज एक्सपेन्सिव्ह, गोल्ड नॅचरल आहे, सोनं महाग आहे, महाग होत आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिथे द वापरणार नाही, कारण सोन्याबद्दल सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. पण तेच इथे काय दिलंय? द गोल्ड इन पेठे शॉप इज प्युअर. सो इथे द गोल्ड आलंय. पेठेंच्या दुकानातलं गोल्ड सोनं प्युअर असतं, खरं असतं, 24 कॅरेट असतं असं म्हणण्यासाठी सर्वसाधारण सोनं इथे आलं. परंतु पेठ्यांच्या शॉप मधलं सोनं हे पर्टिक्युलर झालं. त्याचा विशिष्ट पूर्ण वापर जेव्हा होतो तेव्हा त्याच्या पाठीमागे द लागतो. म्हणून इथे द वापरला. गोल्ड इन पेठे शॉप असं नाही म्हटलेलं, द गोल्ड इन पेठे शॉप. पेठ्यांच्या दुकानातलं गोल्ड प्युअर असतं आणि गोल्ड एक्सपेन्सिव्ह असतं. तिथे द गोल्ड इज एक्सपेन्सिव्ह नाही, कारण सगळंच सोनं महाग असतं. पण सगळं सोनं खरं असतं का? नाही. पेठ्यांच्या शॉप मधलं सोनं खरं असतं, चांगलं असतं, म्हणून द गोल्ड. तसंच अजून एक उदाहरण आहे, मिल्क इज हेल्दी ड्रिंक. दूध चांगलं ड्रिंक आहे, आरोग्यदायी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इथे मिल्कला द वापरलं नाही. पण हे वाक्य जेव्हा असं होतं, द मिल्क ऑफ अमूल इज फुल ऑफ फॅट्स. कोणतं दूध? तर अमूलचं दूध. वैशिष्ट्यपूर्ण वापर आहे दुधाचा. जनरल मिल्क हेल्दी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहान बाळांना दूध देतो तेव्हा ते दूध सर्वांसाठी वापरलेलं असतं. पण इथे जेव्हा दूध कोणतं? तर दूध अमूलचं. जेव्हा त्या दुधाचा विशिष्ट असा वापर केला जातो तेव्हा त्या दुधाच्या मागे द लागला. द मिल्क ऑफ अमूल. नॉर्मल दूध नाही, द मिल्क ऑफ अमूल इज फुल ऑफ फॅट्स, म्हणून इथे द लागलं. पुढचं आहे वॉटर क्विंचेस थर्स्ट. पाणी तहान भागवतं, हे सगळ्यांना माहिती आहे. इथे काय लिहिलंय? द वॉटर इन द बकेट इज मडी. आता हे वॉटर पर्टिक्युलर आहे, सर्वसामान्य पाणी नाहीये. सर्वसामान्य पाणी तहान भागवतं. पण कोणतं वॉटर? द वॉटर इन द बकेट इज मडी. इथे तुम्हाला दोनदा द चा वापर केलेला दिसेल, कारण परत वैशिष्ट्यपूर्ण आहे. वॉटर कोणतं आहे? तर एका विशिष्ट बालदीतलं पाणी मडी आहे. म्हणजे तिथे समजा 3 बालद्या असतील तर ते 3ही बालदीतलं पाणी मडी नाहीये. पण एका विशिष्ट द वॉटर इन द बकेट, एक पर्टिक्युलर वॉटर त्या पर्टिक्युलर बकेट मधलं मडी आहे, चिखल आहे त्या पाण्यामध्ये. म्हणून जेव्हा विशिष्टपूर्ण गोष्टी, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा त्याच्या पाठीमागे द लागतो. द वॉटर इन द बकेट इज मडी. आता जर का आपण बदललं आणि हे तुम्हाला नाऊन बद्दल सांगत होतो, आपण जर सीझन बद्दल बोलायला गेलो तर इन स्प्रिंग फ्लॉवर ब्लूम्स. वसंत ऋतूत फुलं फुलतात, बरोबर. इन स्प्रिंग फ्लॉवर ब्लूम्स. पण इथे इन द स्प्रिंग सीझन फ्लॉवर ब्लूम्स. इथे का द वापरला?
तर इथे सीझन हा शब्द वापरला. कोणता ऋतू? तर वसंत ऋतूमध्ये फुलं फुलतात. म्हणजे शिशिर ऋतू, हेमंत ऋतू असे वेगवेगळे 6 ऋतू आहेत आपल्याकडे. त्यापैकी स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतूत फुलं फुलतात, म्हणून द स्प्रिंग सीझन. स्प्रिंग मध्ये वसंत ऋतूत फुलं फुलतात, पण इन द स्प्रिंग सीझन वसंतात फुलं फुलतात आणि त्या वसंत ऋतूत फुलं फुलतात. तर इथे सीझन हा शब्द आला आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे द लागला. तसंच इन मान्सून इट रेन्स. वर्षा ऋतूत पाऊस पडतो, सगळ्यांना माहितीये. तो इन मान्सून इट रेन्स, पाऊस पडतो. बट इन द मान्सून सीझन इट रेन्स. का फरक पडला? सीझन या शब्दामुळे फरक पडला. पर्टिक्युलर ऋतूचा वापर केला आपण. विशिष्ट पूर्ण शब्द म्हणजे सीझन कोणता? तर मान्सून सीझन, वर्षा ऋतू. आणि म्हणून परत मी तुम्हाला सांगितलं की हे जर तुम्ही मराठीत करायला गेलात तर तुम्हाला कळणार नाही फरक, कारण मराठीत आपण उपपद वापरतच नाही. वर्षा ऋतूत पाऊस पडतो, मग तो द सीझन आणि अ सीझन किंवा कोणताही असं मराठीत करता येणार नाही. पण इंग्लिश मध्ये हा फरक पडतो, कारण इथे पर्टिक्युलर सीझन सांगितल्यामुळे द शब्द आलाय. तसंच आपण पुढे जाऊ. इथे असं लिहिलेलं आहे प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेषणयुक्त. शी इज ॲन अश्विनी मुळे. आता मगाशी तुम्ही ए अँड द शिकलात. इथे अ आला, अचा उच्चार आला म्हणून ॲन लिहिला. हा बघा, शी इज ॲन अश्विनी मुळे. तुम्हाला हे वाक्य बरोबर वाटतंय का? अश्विनीचा ए आहे, स्वर आहे, अ उच्चार आला म्हणून तिथे ॲन लिहिला. शी इज ॲन अश्विनी मुळे. हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटतं की नाहीचा प्रश्नच नाही. हे वाक्य चुकीचं आहे, चुकीचं. कारण विशेष नामाच्या आधी कधीही उपपद येत नाही. शी इज अ गर्ल, अ गर्ल लागतं उपपद, पण शी इज ॲन अश्विनी मुळे नाही, चूक आहे. का? तर हे विशेष नाम आहे अश्विनी. तसंच ही इज द राहुल शेणाय, चुकीचं वाक्य आहे. वाक्य म्हणजे वाक्य चुकीचं नाही, द शब्द चुकीचा आहे. ही इज राहुल शेणाय, राईट, वाक्य बरोबर आहे. ही इज द राहुल शेणाय चुकलं. का चुकलं? हे विशेष नाम आहे. लक्षात ठेवा, विशेष नामाच्या आधी द कधी येत नाही. पण जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की विशेष नामाच्या आधी येत नाही, तेव्हा मी कधीतरी ते वापरते. कधी वापरते? द टाटाज आलं की नाही डोळ्यासमोर तुमच्या? टाटाज म्हटल्यानंतर द मूर्तीज, द मंगेशकर्स, एकमेव द्वितीय घराणी आहे ती, परत होणे नाही. आणि अशा घराण्यांना द वापरला जातो. परत एकदा बघा, अश्विनीमुळे हे एक विशेष नाम आहे, त्याला आपण आर्टिकल वापरत नाही. ए अँड द काहीही वापरायचं नाही. पण द मंगेशकर्स, इथे अ मंगेशकर नाही म्हटलेलं, द विशिष्ट पूर्ण वापर. आपण द चा विशिष्ट पूर्ण वापर शिकतोय आणि म्हणून अ मंगेशकर नाही. ही इज द राहुल शेणाय चूक, पण द मंगेशकर्स, लता मंगेशकर सारख्या गायिका परत होणे नाही. त्यामुळे ते एक घराणं आहे. मंगेशकर्स म्हटल्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण घराणं तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. टाटाज म्हटल्यानंतर एक उंचीवर असलेलं घराणं आपल्या डोळ्यासमोर येतं, बिझनेसमन. तसंच मूर्तीज म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अशी घराणी जेव्हा येतात तेव्हा त्याला द वापरला जातोच जातो. द मंगेशकर्स, द टाटाज, द मूर्तीज. आता इथे वाक्य बघा, द इनव्हिन्सिबल बाजीराव.
म्हणजे अजिंक्य बाजीराव. बाजीरावाला दिलेलं हे विशेषण आहे आणि म्हणून हे विशेषण असताना द हा शब्द इथे वापरलेला आहे. द बँडिट क्वीन. तुम्हाला माहितीये बँडिट क्वीन आपण नेहमी उच्चारतो हा शब्द डाकू राणी, डाकू. द बँडिट क्वीन अशी एकच होऊन गेली. डाकू असे अनेक असतील पण बँडिट क्वीन एकच झाली म्हणून द बँडिट क्वीन. त्याच्यानंतर तसंच फुलनदेवी, ती बँडिट क्वीन फुलनदेवी होती. फुलनदेवी एकमेव डाकू झाली जिच्यावर सिनेमाही निघाला, तुम्हाला माहितीये. द इमॉर्टल शेक्सपियर. इमॉर्टल म्हणजे अमर्त्य, अमर असलेला. शेक्सपियर माहितीये तुम्हाला, मोठा लेखक ज्यांनी इंग्लिशमध्ये बरंच लिखाण केलं, नाटकं लिहिली. आणि असा शेक्सपियर परत एकमेवाद्वितीय, परत असा लेखक झाला नाही. जसं मंगेशकर, टाटा आणि बिर्ला आणि मूर्ती झाले नाही, तसं इमॉर्टल शेक्सपियर हे विशेषण आहे आणि हे विशेषण शेक्सपियरला लागू होतं. परत एकमेवाद्वितीय आहे म्हणून त्याला द वापरलं जातं. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की विशेष नामाच्या आधी द वापरायचं नाही, द अश्विनी बापट म्हणायचं नाही, अश्विनी मुळे और राहुल शेणॉयला द वापरत नाही. कारण राहुल शेणॉय य ट फ कोणीही व्यक्ती असू शकतो, तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती. पण मंगेशकर सर्वसामान्य व्यक्ती नाही. मंगेशकर, टाटा, मूर्ती, अजिंक्य बाजीराव, इमॉर्टल शेक्सपियर, द बँडिट क्वीन असं म्हटल्यानंतर पटकन कोणी आपल्या समोर साधा माणूस उभं राहत नाही. एक व्यक्तिमत्व, एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं आणि म्हणून त्यांना द वापरायचा. अशा ठिकाणीच द चा वापर होतो. आता सार्वजनिक वापर द चा कसा होतो तर ऍडव्होकेट बापट लेफ्ट कोर्ट अर्ली. हे वाक्य अगदी बरोबर आहे. इथे कुठेही आपण द चा वापर केलेला नाही. ऍडव्होकेट बापट आहेत म्हणजे वकील आहेत. वकील कोर्टात जाणार हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यात त्यांनी काही विशेष केलं का? नाही. ऍडव्होकेट बापट रोज कोर्टात जातात, तर ही लेफ्ट कोर्ट अर्ली. ओके, माहिती दिली. पण द गव्हर्नर वेंट टू द कोर्ट टू फेलिसिटेट द सिनियर लॉयर. इथे किती ठिकाणी द वापरलंय बघा वाक्यामध्ये. द गव्हर्नर वेंट टू द कोर्ट. द गव्हर्नर, गव्हर्नर एकमेव द्वितीय असतो. वेंट टू द कोर्ट, गव्हर्नर नेहमी कोर्टात जातात का? नाही जात. ऍडव्होकेट बापट कोर्टातच जाणार, त्यामुळे काही वेगळं नाही करत आहे. पण गव्हर्नर कोर्टात जातात म्हणून ते कोर्ट पण द आलं. द गव्हर्नर वेंट टू द कोर्ट टू फेलिसिटेट द सिनियर लॉयर. परत इथे द आला. एरवी जर म्हटलं असतं सिनियर लॉयर स्पीक्स व्हेरी वेल, सिनियर लॉयर इज गोइंग इन द कोर्ट, तर त्याला वापरला नसता. पण द सिनियर लॉयर म्हणजे कोणीतरी एक पर्टिक्युलर सिनियर वकील ज्याचा सत्कार गव्हर्नरच्या हस्ते एका पर्टिक्युलर कोर्टात होणार आहे म्हणून इथे द चा वापर केला. लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या. तसंच खाली अजून एक उदाहरण लिहिलेलं आहे. संदीप गोज टू कॉलेज और स्कूल. संदीप हा स्टुडंट आहे आणि त्यामुळे तो स्कूलला किंवा कॉलेजला जातो. ह्यात वेगळं काही करत नाही. इट्स अ नॉर्मल स्टेटमेंट. संदीप गोज स्कूल और कॉलेज. पण ही गोज रेग्युलरली, त्यामुळे इथे द येत नाही. पण द पार्टिसिपंट्स, आता ही नॉर्मल मुलं आहेत का? नाही. पार्टिसिपंट्स म्हणजे कोण? स्पर्धेत कुठेतरी कॉन्सर्ट मध्ये भाग घेतलेली मुलं. त्यामुळे ती मुलं वेगळी होतात इतरांपेक्षा, वैशिष्ट्यपूर्ण, म्हणून त्यांच्या आधी द लागतो. द पार्टिसिपंट्स रश टू द कॉलेज फॉर अॅन ऑडिशन. हा शब्द मुद्दाम खाली लिहिलाय कळण्यासाठी.
मगाशी आपण ए एन शिकलो, त्याच्यामध्ये ऑडिशन अचा उच्चार होतो, परत स्वर आहे, स्वराच्या आधी आपण एन वापरतो, त्याप्रमाणे ऑडिशनच्या आधी एन लिहिणं गरजेचं आहे. द पार्टिसिपंट्स रश टू द कॉलेज फॉर एन ऑडिशन. इथे एन वापरलं. द पार्टिसिपंट्स म्हणजे काही कॉलेजचे विद्यार्थी रश टू द कॉलेज, कुठचं तरी पर्टिक्युलर कॉलेजमध्ये गेले. 10 कॉलेजेस असतील तर सगळीकडे नाही धावले. ज्या कॉलेजमध्ये कॉन्सर्ट किंवा स्पर्धा आहे त्या कॉलेजमध्ये ठराविक विद्यार्थी म्हणजे ज्यांनी भाग घेतलाय ते, म्हणून द पार्टिसिपंट्स rush to the college which is a particular college where the concert is arranged for an audition. ऑडिशन साठी म्हणजे व्होकल टेस्ट देण्यासाठी मुलं धावली. म्हणून आपण इथे बघितलं की द चा वापर, जसं ए आणि एन चा वापर मी तुम्हाला उच्चारात कसं येतो, स्वराच्या आधी ए एन येतो, एन स्वराच्या आधी येतो, व्यंजनाच्या आधी ए येतो. द चा वापर एवढ्या सगळ्या उदाहरणातून दिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने द वापरलं जातं. विशेष नामाच्या आधी द वापरलं जात नाही. इथे जसं सीझन आला तर त्याच्या आधी द वापरलं. इन मान्सून इट रेन्स मध्ये आपण द वापरला नाही, बट इन द मान्सून सीझन. अश्विनी मुळेच्या आधी द वापरला नाही, पण द टाटाज, द मंगेशकर असं आपण म्हटलं. तेव्हा जेव्हा विशिष्ट पूर्ण गोष्ट तुम्हाला दाखवायची असेल तेव्हा द वापरायचं. हा प्रश्न चांगला आहे. इथे बाजीरावला जेव्हा आपण अमर्त्य बाजीराव असं म्हणतो, हे विशेषण आहे. इमॉर्टल शेक्सपियर हे विशेषण आहे. एक व्यक्ती, विशिष्ट व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि त्याच्यामुळे ते विशेषण त्या व्यक्तींना वापरलेलं असल्यामुळे आपण द म्हटलंय. द बँडिट क्वीन, फुलनदेवी, ती एक विशिष्ट व्यक्ती उभी राहते. तिथे अनेक वचन आहे. तुझा प्रश्न बरोबर आहे. टाटा अनेक आहेत, बिर्लाज अनेक आहेत, मूर्तीज अनेक आहेत. सुधा मूर्ती पण आहेत आणि नारायण मूर्ती पण आहेत, 2 जण आहेत. मग द मूर्तीज, कारण अनेक लोक आहेत. एकट्या लता मंगेशकर आहेत का? नाही. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर. त्यामुळे एकट्या लता मंगेशकर साठी नाही वापरलं. द मंगेशकर अख्खं घराणं. टाटा हे एक घराणं आहे, बिर्ला हे एक घराणं आहे. उद्योग जगतात टाटा म्हटल्यावर एका वेगळ्या उंचीवर आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून टाटाज असं म्हटल्यानंतर त्याला अनेक वचन असून सुद्धा द लागतं. द टाटाज. एक कोणतरी असेल, समजा सोमू टाटा असं त्याचं नाव असेल, तर तो टाटा म्हणजे हा टाटा नाही, म्हणून द टाटाज, ते टाटा. उद्योगपती जमशेदजी टाटांचे वंशज ते टाटा. द मूर्तीज, द मंगेशकर्स. अजून कोणाचं नाव तरी मंगला मंगेशकर असेल समजा, तर ती द मंगला मंगेशकर होणार नाही, कारण ती ह्या मंगेशकर घराण्यातली नाही. त्यामुळे तिचं नाव मंगला मंगेशकरच राहणार, त्या अश्विनी मुळे सारखीच ती राहणार. पण द लता मंगेशकर होऊ शकतं. द मंगेशकर. आलं लक्षात? सुधा मूर्ती आणि कोण? करेक्ट. त्यामुळे द मूर्तीज. 2 जण आहेत. मूर्तीज म्हटल्यानंतर 2 आपल्या डोळ्यासमोर येतात. मुलांनो, द चा वापर काळजीपूर्वक करा. कोचरेकर मास्तर ही मालिका बघत चला. चांगलं इंग्लिश शिका, चांगलं इंग्लिश बोला, पण इंग्रज होऊ नका. धन्यवाद.